physiotherapy is a holistic approach of prevention, rehabilitation and treatment. पेनला तुम्ही इग्नोर नका करू. जेव्हा दुखतंय तो जरी पेन नंतर थोड्या वेळाने थांबत असेल तरीही सुद्धा जर त्याचा रिकरन्सचा रेट जास्त असेल तुम्ही नक्कीच तुमच्या फिजिओथेरपिस्टकडे जा. तुम्हाला जर गुडघा दुखतोय किंवा तुम्हाला कोणीतरी सांगितलं की म्हणजे दुखलंय की आता तुम्ही डॉक्टरकडे जा आणि याला सर्जरीचीच गरज आहे, तशा कुठल्याही गोष्टींवर तुम्ही मुळीच विश्वास ठेवू नका. हॅलो, मायसेल्फ डॉक्टर अपूर्वा डाफणे जोशी. आय एम कन्सल्टंट मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपिस्ट ॲट Jalaram Ultra Wellness Clinic. What is physiotherapy? So basically, physiotherapy is a holistic approach of prevention, rehabilitation and treatment. So in physiotherapy, we treat patient, we prevent their injuries as well. Okay, so the treatment is to restoring their function, to reducing their pain and improve their quality of life. And these all treatments are done by a qualified physiotherapist. How do you assess and diagnose the musculoskeletal issues? सो व्हेन अ पेशंट कम्स टू अस, जेव्हा एखादा पेशंट येणार आमच्याकडे, तर आपल्याला फिजिओथेरपीचं असेसमेंट घेणं खूप गरजेचं असतं. पेशंटचं दिवसाभरात त्याचं काम काय प्रकारचं आहे. इफ अ पेशंट इज IT consultant or a homemaker, so we have to take all those things in a consideration to assess what kind of actions, what kind of posture they are in. सेकंड थिंग, आम्हाला हेही बघावं लागतं की त्यांचे मसल्स फिजिकली असेस करून आम्हाला बघावं लागतं की कुठले मसल्स टाईट आहेत, कुठले मसल्स वीक आहेत, जॉईंट्समध्ये काही कसे प्रॉब्लेम्स आहेत. त्यासाठी आमची स्पेशल असेसमेंट असते आणि त्यानुसार आम्ही ठरवतो की पेशंटचं डायग्नोसिस काय असेल. What are the different treatment options in physiotherapy? So talking about the different treatment options, there is a wide range. First comes in action is manual therapy. Second is exercise rehabilitation. Third is electrotherapy. And if we go in depth, there is many more to offer by a physiotherapist to you. So आपण जर मॅन्युअल थेरपीबद्दल बोललो तर एक फिजिओथेरपिस्ट जो स्किल्ड फिजिओथेरपिस्ट आहे त्याची तो सगळी जी कला आहे ती त्याच्या फक्त हातात असते की तुमचा काय प्रॉब्लेम आहे. मान दुखतीये तर मान दुखतीये तर आपल्या असेसमेंटमधनं त्याला एका फिजिओथेरपिस्टला कळालेलं असणार आहे की नेमकं प्रॉब्लेम काय आहे. सो युझिंग द डिफरंट टेक्निक्स, तुमचे मसल टाईट असतील तर विथ द हेल्प ऑफ मॅन्युअल थेरपी आम्ही ते रिलीज करणार. तुमच्या जॉईंट्समध्ये प्रॉब्लेम असेल की तुमच्या जॉईंट्सची मूवमेंट जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही आणि जी क्वालिटी ऑफ मूवमेंट आहे ती बिघडलेली आहे, तर आम्ही तुमच्या जॉईंट्सना मोबिलायझेशनच्या टेक्निक्स यूज करणार. जर नर्व मोबिलिटी रिड्यूस्ड असेल आणि नर्व पेनसारखे इश्यूज असतील की हातापाय भरून येत आहेत, मुंग्या येत आहेत, तर मग ती नर्व कुठे अडकलेली आहे बाबा, तुमच्या जॉईंटमध्ये अडकलेली आहे का, की तुमच्या मसल्स टाईट असल्यामुळे ती नर्वची मोबिलिटी आहे का, तर त्यासाठी नर्व मोबिलिटी एक्सरसाइजेस तो प्रोग्राम आपण देणार. मग येतं एक्सरसाइज रिहॅबिलिटेशन. तुम्ही कितीही काहीही करा, व्हॉट एव्हर यू डू, पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एक्सरसाइज आणि तुमचं पोश्चर मेंटेन करणं. तर हे सगळं एक फिजिओथेरपिस्ट तुम्हाला सांगू शकतो की दिवसाभरात तुम्ही कसं उठायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे. समजा एक उदाहरण देणार मी की एखादी गृहिणी आहे, तिला दिवसभर उभं राहून काम करावं लागतं, तर आपण तिला हे सांगू शकत नाही की तू दिवसभर बसून राहा. पण येस, आपण त्यांना त्यांचं काम ते अगदी सुसह्यपणे, अगदी नॉर्मली विथ देअर पेन ते कसं करू शकतात याच्याबद्दल आपण त्यांना एड्युकेट नक्कीच करू शकतो. म्हणजे पोस्चरल गायडन्स देणार, अर्गोनॉमिक एड्युकेशन देणार आणि त्याच्या थ्रू आपण त्यांना जसं जमतंय, त्यांना जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार, त्यांच्या प्रॉब्लेमनुसार एक एक्सरसाइज प्रिस्क्रिप्शन एक फिजिओथेरपिस्ट प्लॅन करत असतो. When should one consider to consult a physiotherapist? सो जेव्हा केव्हा तुम्हाला पेन होतंय, यू आर फिलिंग पेन, यू आर सिटिंग इन अ सम काइंड ऑफ पोस्चर लाईक दिस, यू आर अ IT वर्कर अँड यू आर सिटिंग लाईक दिस whole the day throughout and you are feeling pain and you just lie down on your back and you feel wow, it's now relief. So you think थोडासा पेन येतोय, आता काय आराम केल्यानंतर जातोय आणि तुम्ही हा प्रॉब्लेम इग्नोर करता. सो ही सगळ्यात मोठी गोष्ट असते की आपण एक त्रास होतोय, आपण तो इग्नोर करतोय का, तर एखादी पोझिशन आपण अचीव केली आहे आणि त्यामुळे तो पेन कमी झालेला आहे. पण ह्या गोष्टी हळूहळू क्युम्युलेट होतात आणि त्या क्युम्युलेशनमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल आता टेनिस एल्बो जो आहे, हा टेनिस एल्बो का होतो, कारण की हा सगळ्यात पहिल्यांदा फक्त टेनिस प्लेयर्समध्ये दिसायचा बिकॉज दे यूज टू प्ले टेनिस आणि त्यांना तो एल्बोमध्ये पेन व्हायचा. फ्रिक्वेंटली ती ॲक्शन झाल्यामुळे तो पेन त्यांना झालेला आहे. सेम आता आपल्या सगळ्या डेली रुटीन आणि लाईफमध्ये होतं आहे की
IT वर्कर असेल, कंटिन्युअसली असा बसून आहे, त्यांना मानेमध्ये पेन होतोय, स्पाईनचे प्रॉब्लेम होत आहे. एखादी गृहिणी आहे, दिवसातले 5-5, 6-6 तास ती उभी राहते आहे, तिच्या गुडघ्यांमध्ये त्रास होतोय, किंवा काही ओल्डर सिटिझन्स आहेत, जेरॅट्रिक पॉप्युलेशन आहे, की ज्यांना वयामानानुसार वगैरे म्हणा की त्यांचे गुडघे दिसतात वगैरे. तर पेनला तुम्ही इग्नोर नका करू. जेव्हा दुखतंय, तो जरी पेन नंतर थोड्या वेळाने थांबत असेल तरीही सुद्धा जर त्याचा रिकरन्सचा रेट जास्त असेल, तुम्ही नक्कीच तुमच्या फिजिओथेरपिस्टकडे जा आणि स्वतःची असेसमेंट करून घ्या. गेट असेस्ड अँड कन्सल्ट विथ देम व्हॉट कॅन बी डन फॉर दिस पेन. You see physiotherapist when you're injured or referred by any doctor or after surgery? So this is not exactly correct. You can consult your physiotherapist by your own as well. हे काही कंपल्सरी नाही आहे की फक्त सर्जरी झाल्यानंतरच तुम्हाला फिजिओथेरपी लागते किंवा काहीतरी लागलं आहे मगच फिजिओथेरपी घ्यायची, असं मुळीच नाही आहे. तुम्हाला त्रास होतो आहे, मानेत दुखतं आहे, पाठीत दुखतं आहे, गुडघ्यात दुखतं आहे, तर तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे तुम्ही स्वतः जाऊ शकता आणि तुमचा प्रॉब्लेम शेअर करून, कन्सल्ट करून त्यावर तुम्ही नक्कीच उपचार घेऊ शकता. इंजुरीनंतर किंवा दुसऱ्या डॉक्टरांनी तुम्हाला पाठवलं आहे किंवा आफ्टर एनी सर्जरी फिजिओथेरपी घ्यावीच लागते. पण इतरसुद्धा कारणासाठी किंवा इंजुरी प्रिव्हेन्शनसाठी की बाबा मला आता पुढे जाऊन माझ्या आयुष्यात कुठलाही त्रास होऊ नये, मला दुखू नये, यासाठीसुद्धा तुम्ही पोस्चरल करेक्शन, अर्गोनॉमिक एड्युकेशन या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही नक्कीच फिजिओथेरपी घेऊ शकता. Physiotherapy will hurt? सो फिजिओथेरपी नॉट नेसेसरीली विल हर्ट. मोस्टली फिजिओथेरपी आपण ज्या ट्रीटमेंट ॲस्पेक्ट्स असतात ते पेनलेस असतात, काहीही त्रास होत नाही. तुम्हाला जेवढं सहन होते, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही फिजिओथेरपिस्टकडे जाणार, मग ते आम्हाला खूप सारे एक्सरसाइज करायला सांगणार आणि मग आम्ही ते एक्सरसाइज केल्यानंतर आम्हाला अजून त्रास होणार. असं मुळीच नसतं. तुमची काय क्षमता आहे, तुमचं मसलची क्वालिटी कशी आहे, तुमचे मसल्स किती लेवलपर्यंत वर्क करतात, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्यांचा सर्वांगीण विचार करूनच तुमच्यासाठी ती ट्रीटमेंट प्लॅन एक डेव्हलप केलेला असतो. त्यामुळे फिजिओथेरपीनी काहीही त्रास होत नाही. Surgery is only option to musculoskeletal pain and injuries? नॉट नेसेसरीली. हे पण वाक्य 100% खरं नाही आहे. बिकॉज मस्क्युलोस्केलेटल इंजुरीज व्हेन दे आर टू यू up to certain extent, you can manage them very excellently with the help of physiotherapy and the rehabilitation protocols that we use. ओके, सो तुम्हाला जर गुडघा दुखतो आहे किंवा तुम्हाला कोणीतरी सांगितलं की म्हणजे दुखलं आहे की आता तुम्ही डॉक्टरकडे जा आणि याला सर्जरीचीच गरज आहे, तर अशा कुठल्याही गोष्टींवर तुम्ही मुळीच विश्वास ठेवू नका. तुमच्या फिजिओथेरपिस्टकडे तुम्ही जा, कन्सल्ट करा. तुमचा इश्यू किती लेवलपर्यंत सिरियस आहे हे तुम्हाला तेव्हा कळेल आणि त्यानुसार तुम्हाला कळेल की विदाऊट सर्जरीसुद्धा मोस्ट ऑफ द केसेसमध्ये फिजिओथेरपी वर्क्स वंडर्स. इट बिकम्स लाईक अ मिरेकल. तुम्हाला सर्जरीची मोस्ट ऑफ द केसेसमध्ये गरज पण पडणार नाही आणि तुम्ही खूप छान पद्धतीने रिकवर पण करू शकाल. I can do physiotherapy by my own at home by researching online? This is the one of the most asked question to me in my clinics as well as when I'm off my clinic. So the answer is no. Because when you search anything online and you don't know what exactly your issue is. Because आपल्याला माझी मान दुखते आहे, फॉर एक्झाम्पल माझी मान दुखते आहे आणि मी ऑनलाईन सर्च करते आहे, त्याच्यात भरपूर सारे डायग्नोसिस येत आहेत आणि त्याच्यानुसार एक गोष्ट पकडून मी यूट्यूबवर, फेसबुकवर कुठे पण एक व्हिडिओ बघितला आहे की हा एक्सरसाइज करायचा आणि मी त्या एक्सरसाइज करते आहे. पण हे असं वर्क होऊ शकत नाही. तुम्हाला तुमचा नेमकं प्रॉब्लेम काय आहे, मान दुखते म्हणजे का दुखते आहे, कुठले मसल्स वीक आहेत, कुठे टाईटनेस आहे, टेंडरनेस आहे का, स्पाझम आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक केल्या गेल्या पाहिजेत आणि त्यानुसार तुम्हाला एक सेट ऑफ एक्सरसाइज जो की तुमचे फिजिओथेरपिस्ट तुमच्यासाठी प्लॅन करतायत की जो तुमच्यासाठी आहे त्याची गरज आहे. सेकंड थिंग, फिजिओथेरपिस्ट इज अ क्वालिफाईड पर्सन. ओके, सो दॅट पर्सन नोज what is meant for a person. So it is always important to follow a treatment personalized for you. Please do not follow anything without consulting your consultant physiotherapist. So in my practice, in the day-to-day of practice, we see a lot of cases of mostly the postural cases. Work related cases. So we can call these things as occupational disorders. Like if you are a homemaker and standing for long hours, so that these people are getting knee pains, back pains. And if you are in a modeling career or you are an actress and you are wearing heels for a very long time, you are getting low back pain.
if you are a IT personnel sitting, you are having a sitting job. सो ह्या सगळ्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ह्या सगळ्या पोश्चरमुळे अराईज होणारे प्रॉब्लेम्सच आज खूप जास्त बघायला मिळतात. आणि लोक हे प्रॉब्लेम्स खूप इग्नोर करतात, की थोडंसं दुखतं आहे इग्नोर करतात, मग आपण थोडा आराम घेत आहेत, घरच्या घरीच थोडेफार रेमेडीज करत आहेत. आणि हे प्रॉब्लेम इग्नोर झाल्यामुळे जो पोश्चर आहे, जे आपलं आयडियल पोश्चर असायला पाहिजे ते डिस्टर्ब होत आहे, ते नॉर्मल राहत नाही. आणि त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स, खूप सारे इश्यूज आपल्याला फेस करावे लागत आहेत. त्यामुळे माझी एकच सगळ्यांना म्हणजे एक ॲडवाईस राहील, की तुम्हाला जेव्हा त्रास होतो आहे आणि तो रिकरिंग आहे, तो इग्नोर करू नका. तुम्ही तुमच्या फिजिओथेरपिस्टकडे जा, कन्सल्ट करा, डायग्नोसिस करून घ्या आणि योग्य ते एक्सरसाइजेस प्लॅन करून तुमच्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट प्लॅन करून घ्या आणि त्या गोष्टी फॉलो करा. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अर्गोनॉमिक्स. अर्गोनॉमिक्स म्हणजे काय, तर कसं बसायचं आहे, की तुम्हाला 8 तास तुम्हाला बसण्याचा जॉब आहे, पण तुम्ही कसं बसणार, पाठ कशी पाहिजे, तुमची चेअर कशी असायला हवी, तुमच्या टेबलची हाईट कशी असायला हवी, तुमचा लॅपटॉप कुठे असायला हवा. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्या माहिती करून घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला हे कुठलेही त्रास होणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक्सरसाइज करत राहा. तुम्हाला जे फिजिओथेरपिस्ट सांगतायत ती एक्सरसाइज व्यवस्थित करा. आणि दॅट्स इट फॉर टुडे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.